काँग्रेसच्या महासचिवपदी निवड करून राहुल गांधींनी सुखद धक्का दिला असून प्रियांकाच्या सक्रिय राजकारणात येण्याची मागणी देशभरातून होत होती, ती पूर्ण झाली। पाहुयात प्रियांका गांधींच्या निवडीवर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। प्रियांका गांधी यांना काँग्रेस पक्षाचं महासचिव करून त्यांना अर्ध्या उत्तर प्रदेशची जबाबदारी दिलेली आहे। हा एक काँग्रेस पक्षाला राहुल गांधींनी दिलेला आश्चर्याचा सुखद धक्का आहे। प्रियंका गांधींनी सक्रिय राजकारणात यावं म्हणून अनेक वर्षापासून म्हणजे दशकापासून ही मागणी होती, परंतु त्या स्वतःच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे मुलांच्या संगोपनाकरता वेळ देणं आवश्यक असल्यामुळं त्या ही जबाबदारी टाळत होत्या। त्यांना अनेक वेळेला निवडणूक लढण्याचं देखील निमंत्रण देण्यात आलं, पण त्यांनी ते नकारलं। आता त्यांनी आपली कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतलेला आहे। निश्चितच या निर्णयामुळं काँग्रेसच्या निवडणूक तयारीकरता एक चांगला प्रयत्न चांगला होईल निश्चितच, आणि मजबूत निवडणूक तयारी करण्यामध्ये मदत होईल। उत्तर प्रदेश हे अवघड राज्य आहे काँग्रेसकरता, त्यामध्ये ज्योतिरादित्य सिंधिया आणि प्रियंका गांधी यांना निम्म्या राज्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। दोघे तरुण आहेत आणि युवकांना कनेक्ट करण्यामध्ये, युवकांशी संपर्क वाढवण्यामध्ये त्या दोघांचंही निश्चितच सिंहाचा वाटा आहे। आणि स्वतः राहुल गांधींनी म्हटल्याप्रमाणे हे काय फक्त निवडणुकीपर्यंत तात्पुरती अरेंजमेंट नाही आहे, तरी लॉंग टर्म अरेंजमेंट आहे। उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला कशाप्रकारे उभारी द्यायची ह्याबद्दल त्या विचार करतील, आणि निवडणुकीमध्ये तर निश्चितच याचा फायदा होईल, त्यात काही शंका नाही आहे। पण निवडणुकीच्या पुढचं आणि काँग्रेस पक्षाच्या दूरदृष्टीचा विचार करून उत्तर प्रदेश हे देशातलं सर्वात मोठं राज्य आहे, काँग्रेसला अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे, आणि त्या राज्यामध्ये ही जी रणनीती राहुल गांधींनी आखलेली आहे ती निश्चितच फलदायी ठरेल।